नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपल्या लॉगमध्ये. मित्रांनो, आज उपनायचा होता आम्हाला गहू. कसं आहे मित्रांनो, एकीची ताकद लय श्रेष्ठ ठरते बरं का. त्यामुळं आदूचा मूड नसताना बी आदूला घेतलं आणि मग काय म्हणलं, गहू उपनायला चालू करूया. कसं आहे ना, मी थोडं इकडं तिकडंच होतो बरं का. ट्रॅक्टरची रेस वाढव कमी कर आणि आदू म्हणायची माझा काय व्हिडिओ घेऊ नको, कारण सासरे जर कळलं मी काम करते तर ती म्हणते सासरं माहेर सारखंच. पण मी म्हणलं शेतकऱ्याची शानी बाई, कुठे गेलं तरी कामाला आणि खायला लाजायचं नाही. हे भावनिक वाक्य मारल्याच्या नंतर ती परत जोराने काम करायला लागली. मग म्हणलं चला, कसं आहे ना, भावनिक करणं गरजेचं असतंय आपलं काम होईपर्यंत. मग काय, इकडं आमच्या वहिनी आलत्या, त्यांना ॲलर्जीवर का गावायची, त्या कोड्या ते गेल्या. मग अशा बुरका पांघरून बसल्या होत्या. त्या म्हणायच्या शामदाजी आम्हाला व्हिडिओ घेऊ नका, लोक म्हणतील ही सगळी मेहनत करतात. आणि मी बसली, पण वहिनीचा न कळताच छोटासा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय, अण्णा बघत होते गहू कसा चाललाय काय. आमची आजीसुद्धा काम करत होती बरं का. विशेष म्हणजे मग माझ्याच मनाला थोडंसं खटकलं. म्हणलं फॅन फॉलोअर्सला पटायचं नाही, आजी काम करते मी टाईमपास करतोय. माझ्यासाठी नाही तर माझ्या फॅनच्या जीवासाठी मी छोटं कवायना खारुताई उणी ओझं घेतलं आणि अण्णाला मदत केली. आणि मग काय, आम्ही अशा पद्धतीने आमचा गहू पांडा. बाय बाय मित्रांनो. आता लवकरच आमचे शुभचिंतक कमेंटमध्ये येतील आणि काय काय चुका झाल्यात ते सांगायला तयार होतील. पण आम्ही बी तुमचे वाक्य जलायला तयार आहोत. बाय बाय.